नानू सॉरी म्हण ग म्हणते नानू. नानू कशी देते गुड मॉर्निंग टिशी. गुड मॉर्निंग टिशी. और भकाला आवडलं तू तुला नानू. कुठे जायचं गंगा करायला. कुठे जायचं नानू. कशी करते गाई 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 गाई. हा अशी कशी करते नानू गाई 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 गाई. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग असणार हे अनायाचं 15 मंथ्सचं रुटीन. सो ना आता 15 महिन्यांची झालेली आहे. सो तिचं मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन कसं असतं, सकाळी उठल्यापासून ती काय काय करते, तिला मी काय काय खायला देते, तिच्या ॲक्टिव्हिटीज काय असतात, हे सगळं काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर यानंतरचा ब्लॉग असेल तो म्हणजे अनायाचं इव्हनिंग रुटीन. तर आफ्टरनून नंतर तिचं इव्हनिंग आणि नाईट कशी असते हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल. सो आता सकाळ झाली. सगळ्यात आधी मी घर क्लिनिंगला लागते. पटापट कपडे वगैरे घडी करायचे ते करून ठेवलेले आहेत तिकडे. आणि त्यानंतर थोडंसं साफसफाई, घर रोबो लावलेला आहे तो त्याचं काम करतो आहे. सो हे सगळं मी अनाया उठायच्या आधी करून घेते. मला जे काही क्लिनिंग वगैरे करायची आहे. मी अराउंड 8 सव्वा 8 अशी उठते आणि अनाया 9च्या दरम्यान उठते. सो आता 9 वाजले आहेत. माझं घरातलं बेसिक काम झालेलं आहे. सो आता तिच्याकडे जाऊ आणि तिचं कसं रुटीन आहे हे तुम्हाला पुढे सांगते. पाच बंद कर नानू. आले बापूजी. बर हाय. सो सकाळी आमची अशीच होते. आम्ही उठल्या उठल्या डायरेक्ट मस्ती करायला लागतो. तिकडे आम्हाला स्पून दिसला तो लगेच आम्हाला स्पून पाहिजे, आम्हाला रिमोट हातात पाहिजे, एसी स्वतः बंद करतो, एसीचे बटन स्वतः बंद करतो. सगळे आता माइलस्टोन्स चेंज झालेले आहेत आणि खूप सारे डेव्हलपमेंट आहे. आम्ही बोललेलं सगळं काही कळतं. प्लस आम्ही जे बोलतो ते सगळं काही रिपीट पण करायचं असतं. नानू सॉरी म्हण ग. म्हणजे प्रत्येक शब्द तिच्या शब्दात ती बोलते. सो एक खूप चांगली फेज वाटतेय की अरे वा नानू बोलायला लागलेली आहे. आणि त्याचबरोबर तिचं हे एक डेव्हलपमेंट सुद्धा. नानू कशी आहे ग. नानू क्यूट आहे. आम्ही असं क्यूट म्हणतो. आणि हो म्हणते नानू. हो कोकिळासारखी बोलते नानू. हो चला आता नानू आता मम्मा पिणार. आणि आधी कसं होतं, सांगितलं की करून घ्यायचं. खूप आज्ञाकारी होतो आम्ही. असं होतं आधी आम्ही आज्ञाकारी होतो. सांगितलं ना मम्मानी मम्मा प्यायचं आहे तर प्यायचं आहे. आता तसं नाही. बॉटल हातात दिली ती बॉटलचं झाकण बंद होतं. मला काय वाटते, मला कधी वाटते ते मी करणार. आता थोडीशी दादागिरी वाढलेली आहे. ते टॉडलरवाली फेज नाऊ वी आर फेसिंग. सो असं सकाळ झालेली आहे. थोडेसे टँट्रम्स असतात, हे दे ते दे. पण कधी कधी खूप हॅप्पी असते. खूप खूप सगळ्यांना गळे लागायचं सगळं सगळं. सो नानू आता मला हक पण करते. नानू गुड मॉर्निंग किसी पण देते मला. नानू कशी देते गुड मॉर्निंग किशी. आणि हक कसं करते नानू. असं हक करते. अच्छा हक करते. बापरे. आणि व्हॉट अबाउट डॅडा. डॅडाला नाही दिलं ना हक. नाही ना. कधी देणार. देणार का तू. सो यानंतरचं आमचं टास्क असतं अनायाचं डायपर चेंज करणे. सो आता कधी कधी तिने पॉटी केलेली असते. पॉटीचे बिलकुल टायमिंग्स नाहीये. पण आता तिला आम्ही पॉटी ट्रेनिंग अजून तरी सुरू केलेलं नाहीये. पण 1-2 महिन्यात करू. कारण अजून तरी तेवढं समजत नाही. 1.5 वर्षाची झाली की आम्ही तिला पॉटी ट्रेनिंग सुरू करू. पण ऍटलीस्ट सूची ट्रेनिंग देणं आम्ही तिला सुरू केलंय. तिला आम्ही हळूहळू सांगतो की सूला इकडे जावं लागतं. आणि ती पण अशी रिपीट करते शू ई असं असं सगळं चाललेलं असतं. तेवढं कळत नाही. पण आमचं ट्रेनिंग देण्याचं काम हळूहळू सुरू झालेलं आहे. सो आता तिला आम्ही बाथरूम मध्ये घेऊन जातो, डायपर काढतो आणि तिला तिकडे सू करायला सांगतो आणि तिचं डायपर चेंज करून देतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये गुड मॉर्निंग टिशी. और कधी उठला ग नानू. बस म्हणते बस. बस. ओ काय करायचं तुला आता. बस. ओके. आणि तू कसं करायचं मग बस झाला की. मम्माला सांग. मम्माला कळत नाही कसं करायचं. तू बस झाला की. अच्छा बर.
बस शी शी. शिया शिया. आम्ही सगळ्यांचे ट्यूब्सचे झाकणं उघडायला शिकलेलो आहे. ते एक थोडंसं डेंजर काम झालेलं आहे. हा करा. सो नानू आता ब्रश करते आहे आणि तुम्ही बघितलं असेल की अनाया खूप बोलायला लागली. सो मला खूप कमेंट येतात की तुम्ही अनायाला बोलायला कसं शिकवलं. सो आम्ही असं स्पेशल काही बसून शिकवत नाही. आपले जे रोजचे शब्द आहेत ते स्वतः ते बघून बघून ऐकून ऐकून शिकतात. फॉर एक्झाम्पल ब्रश आम्ही तिला शिकवलं नाही. कधी रोशनला माझा ब्रश कुठे आहे, तिच्या ती लक्षात आहे की हा ब्रश आहे. आपण म्हणतो नानू हा ब्रश आहे, तू नाही घ्यायचा, तू तोंडात नाही टाकायचा. सो अशांनी ते शिकतात बोलायला, शब्द शिकतात आणि ती स्वतः अशी बोलायला लागली. प्लस काही गोष्टी ज्या आहे म्हणजे बाय म्हटलं की सी यू म्हणायचं हे आम्ही तिला शिकवतो. म्हणजे नानू सी यू म्हण, सी यू. तर असं आम्ही 3दा म्हटलं की 4थ्यांदा आम्ही नाही सांगितलं तरी ते रिपीट करते बरोबर. सो मुलं खूप शार्प असतात. तुम्ही त्यांना फक्त थोडंसं सांगावं लागतं, थोडीशी हेल्प करावी लागतात. बाकी ते सगळं स्वतः शिकतात. बाकी पुढे जे काय अजून तुमचे डाऊट्स आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळे क्लिअर करणार आहे की जेवण करायला कसं शिकवायचं. सगळ्या गोष्टी आहे ते मी कसं काय क्रॅक केलं तुम्हाला पुढे सगळं सांगते. अरे वा, नानूला कळलंय घर आहे. मांडी घालून बसते का नानू? मांडी अगं इकडे बघून ना माझ्या. व्हेरी गुड. घे चला. वाव वाव मस्त आहे. कसं आहे का नानू? हे बा. अबे अबे. सो सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तिला आम्ही दूध देतो. आता दूध कधी कधी घेते, कधी घेत नाही. आज माहिती नाही, मूड चांगलं होतं कारण नवीन बॉल्स मिळाले होते आम्हाला. सो बॉलच्या याच्यात ते दूध गेलेलं आहे. सो आज दूध पिऊन झालंय नशिबाने सगळं. तर मी काय करते, रोज प्रयत्न करते. तर मी तिचा चांदीचा ग्लास आहे त्याच्यामध्ये एक 15-20 मिनिटं आधी छान गरम दूध गाळून ठेवते. ते थंड होईपर्यंत त्याच्यातच ठेवते आणि मग त्या चांदीच्या ग्लासाचं तिला दूध प्यायला देते. सो हे आमचं 9:30 वाजेपर्यंत होतं. मग त्यानंतर तिचं ब्रेकफास्टची प्रिपरेशन करते. तर मोस्टली ती दूध पित नाही त्याच्यामुळे मग ब्रेकफास्ट चांगला हेवी द्यावा लागतो. पण आज दूध पिलेली आहे तर तिने कितीही खाल्ला ब्रेकफास्ट तरी काही टेन्शन नाही. सो चला आता तिला ब्रेकफास्टमध्ये मी बनवत आहे मसाला ओट्स. त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. मसाला ओट्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये मी तूप टाकून घेतलं. अनायाच्या सगळ्या रेसिपीज मोस्टली मी तुपातच बनवते तेलाऐवजी. तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी तळतळली की त्यामध्ये लसण कांदा सगळं टाकून घेतलं. ते छान परतून घेतलं. कांदा मऊ झाला की त्यामध्ये मसाले टाकायचे. तर मसाल्यामध्ये मोस्टली मी हळद, धने पावडर आणि मीठ एवढंच वापरत असते. कधीतरी थोडंसं तिखट टाकते पण त्याची गरज असली तरच. इथे काही गरज नव्हती. त्यानंतर टोमॅटो टाकले. इथे थोडेसे वेजीज ॲड करायचे म्हणजे हेल्दी होईल म्हणून गाजर किसून टाकलेलं आहे. ते छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर इथे प्लेन होल व्हीट ओट्स वापरलेले आहे ते टाकून घेतले 1 वाटीभर आणि सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये भरपूर पाणी ॲड केलं कारण ओट्स शिजायला जरा वेळ लागतो आणि बेबीजला थोडंसं पातळ किंवा एकदम असं घट्ट देऊ नये म्हणून मी अशी कन्सिस्टन्सी ठेवते. तर मग ते छान उकळू दिलं पाणी. ओट्स छान तयार झाले. चटका लाव गं नानू. नानू तू बदमाश झाला. ओरे बाबा. आणि असं रोज नानू बाबांसोबत खेळत असते मम्मा ब्रेकफास्ट बनवेपर्यंत. हे कुठून टाकायचं का नानू? तेल तू टाकायचं तू. तो नानू इथूनच जा, दुसरीकडून नाही जा. तुला ब्रेकफास्ट रेडी आहे. चला थंड झाला का पण नानूचा ब्रेकफास्ट. बसा चेअर मध्ये. तू जाता नाही हाताने बघ. वाव ना. नो वाव. आवडलं तू तुला नानू? असा ब्रेकफास्ट करतो आम्ही. डोक्यावर चढू, चेअरवर चढू. पाहिजे मम्मा पाहिजे. जेव्हा नानूला मम्मा प्यायचा असेल तेव्हा नानू स्वतः सांगते की मला मम्मा पाहिजे. मम्मा ओके देते तुला नानू. नानू थँक्यू पण खूप छान वाटते. चला गाणं करायला कोण कोण येणार? मी
कुठे जायचं गंगा करायला? कुठे जायचं? गंगा करायला. उघड दार, उघड, पाणी काढ. आलोच मी. हा काढलं पाणी. अलेक्सा प्ले कालू मदारी आया. लेट्स गो गंगा. सो अनायाला ब्रेकफास्ट दिलं, पण पूर्ण काय आम्ही खात नाही. थोडंसं रमत गमत कसं तरी तिला खाऊ घालावं लागतं. आणि ते झालं की त्याच्यानंतर मग रोशन तिला आंघोळीला नेतो आणि हे होईपर्यंत आमचे 11 वाजून जातात. सो ब्रेकफास्ट तिला मी 10:30च्या दरम्यान देते. 10, 10:30, 11च्या दरम्यान तिचा ब्रेकफास्ट होतो. मग त्यानंतर रोशन तिला आंघोळीला घेऊन जातो आणि मीनवाईल मधून माझी सगळी स्वयंपाकाची तयारी चाललेली असते. सो आता आमचं लंच, तिचं लंच असं सगळं प्रिपेअर करायचं असतं. तर लंचमध्ये मी मोस्टली तिला आपल्या घरात जे बनतं म्हणजे पोळी आणि त्यानंतर वरण भात, सो तसंच काहीतरी देते. तर भाजी सध्या मी देत नाही आहे तिला, कारण आपल्या भाजीमध्ये बऱ्यापैकी तिखट असतं. सो तिच्यासाठी वेगळी भाजी पण मी अजून बनवलेली नाही आहे. वरण बनवते म्हणजे दाल फ्राय जे आहे ते करते वेगळं. त्यानंतर कधी तिला दूध तूप पोळी देते. सो असं सगळं वेगवेगळं देत असते मी. पण पोळी किंवा भात या दोघांपैकीच एक काहीतरी तिच्या लंचमध्ये असतं. सो आज मी तिच्यासाठी बनवणार आहे लौकीचं वरण आणि भात. सो त्याची रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते. अनु काय खाताय? मा काय मा? ब्रेकफास्ट करायचं नाही आणि हे असं सगळं खायचं. नानू डेट्स खाते. डेट्स हे असं लागलं बेटा असं सांग, हे काढून दे मम्मा. हा आशी कशी आली? आशी कसं करत असते नानू? तुला शिकवलं होतं ना, हातची तोंडावर हात ठेवून करायचं. कसं? सो नानूला मी दिवसातनं 2 डेट्स सुद्धा देते. मग ते कधी स्नॅक्स मध्ये म्हणजे इव्हनिंग स्नॅक्स मध्ये देते किंवा मग ब्रेकफास्ट मध्ये देते. डिपेंड करतं. ओके डिपेंड करत तिने केव्हा कधी काय खाल्लंय त्याच्या हिशोबाने मग तिला ते देतो. आता ब्रेकफास्ट जास्ती केला नाही म्हणून मग तिला आता डेट्स दिले. सो मी आज या लौकीचं वरण बनवणार आहे. तो आता पहिले याला शिलून कापून वगैरे सगळं रेडी करते आणि मग कुकर लावते, तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी कुकरमध्ये मुगाची डाळ इकडे छान 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये लौकी टाकली. ड्रमस्टिक होते घरात तर ते पण टाकले म्हणजे अजून जास्ती हेल्दी होईल. थोडीशी हळद सुद्धा टाकली. त्यानंतर तांदूळ इथे 3-4 पाण्याने धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत असते. तुम्ही इग्नोर करू शकता तुम्हाला मीठ द्यायचं नसेल तर. त्यानंतर कुकर लावून घेतला. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाला की वरण फोडणी द्यायला घेतलं. पॅनमध्ये तूप टाकलं. तुपात जिरं, मोहरी, लसूण, कांदा सगळं टाकून घेतलं. ते छान परतून घेतलं. कांदा मऊ झाला की त्यामध्ये मसाले. तर मसाल्यामध्ये हळद, धने पावडर, थोडंसं लाल तिखट मी आज टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर इथे मीठ टाकून घेतलं. सगळं मिक्स करून घेतलं. टोमॅटो टाकले आणि मग माझ्या लक्षात आलं की मी कढीपत्ता टाकायची विसरून गेली आहे. म्हटलं चला अजूनही वेळ झाली नाही कारण फोडणीच चाललेली आहे. तर कढीपत्ता टाकत आणि खूप छान टेस्ट येते कारण. त्यानंतर जे वरण आपण शिजवून घेतलं होतं ते टाकलं. थोडंसं पाणी टाकलं आणि ते छान उकळू दिलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि इकडे आपलं वरण रेडी झालेलं आहे. नानू बाबाला मारलं का तू? बाबाला रडू नका म्हणा. रडू नका बाबा. ठीक आहे नको रडू बाबा, नको रडू. बाबाचा लाड करून घे, लाड करून घे बाबाचा. हा हगी देऊन दे बाबाला. किशी देऊन दे ग. बाबा रडताय. बाबाला किशी देऊन दे. मारू नको ग. सो अनायाचं ब्रेकफास्ट झालं की माझं लंचचं प्रिपरेशन असते. घरात काय साफसफाई करायची आहे, झाडू पोछा सगळी कामं आवरून घेते. त्यानंतर तोपर्यंत पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी रोशन घेतो अनायाची, कारण रोशनचं ऑफिस 12:30-1 नंतर सुरू होतं. तोपर्यंत त्याचं असतं की तुला काय करायचं ते सगळं करून घे, शूटिंग वगैरे वगैरे. मी अनायाला 100% सांभाळतो आणि तोच तिची ऑलमोस्ट सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. म्हणून मी घरातली सगळी कामं करून घेते. मग 1:30 नंतर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर आता वाजलेला आहे 1 आणि माझं सगळं आवरलेलं आहे. आंघोळ वगैरे करून सगळं मी रेडी झालेली आहे. सो आता अनायाला पहिले जेवण खाऊ घालतो. आम्ही सुद्धा जेवण करतो. मग रोशन त्याचं ऑफिस सुरू करतो आणि मग त्यानंतर ती झोपते वगैरे. ते काय ते पुढे तुम्हाला सांगते. आता पहिले तिला मी जेवायला देते. पण आता तिचं ना पोट बऱ्यापैकी भरलेलं असतं कारण ब्रेकफास्ट दूध सगळं झालेलं असतं. 1:30 वाजला म्हणजे 1 वाजता ती फार काही जेवत नाही. पण थोडंसं तिला मी लंचमध्ये देते. ती जेवढं खाईल तेवढं खाऊ देते. मग त्यानंतर तिला झोपवून देते आणि मग झोपेतून ती 3:30 वगैरे वाजता उठते. त्यानंतर मग तिला मी काहीतरी खाऊ घालते. लंचमधलं जे काही राहिलेलं असेल ते तिला मी परत देते. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पण आता तिला सध्या आपण लंच देऊ. अरे बापरे बस. हो
जेवण मी देते तू नको. हे घे बरं, घे तू इथे ठेवते. ठीक आहे. हा नाही, आम्हाला सगळं आपल्या हाताने खायचं असतं. हा हे घे असं असं नाही. अगं बेटा मी देते ग तुला. आय विल हेल्प यू. आम्हाला सगळं आपल्या हाताने खायचं असतं आणि ते स्पूननी खायचं, ते मोठ्या स्पूननी खायचं. चला आम्ही पण लंच करतो नानू. हो बाय करून दे. आता मी झोपते म्हणा. सांग आता मी निन्नू करणार. निन्नी कशी करते नानू? निन्नी गाई 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 करते नानू. कशी करते गाई गाई? गाई गाई. हा अशी कशी करते नानू? गाई 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 अशी. सो आता आम्ही तिचं फीडिंग बऱ्यापैकी बंद केलेलं आहे. फक्त आत्ता झोपताना मी तिला फीड देते एकदा. सो म्हणून तिला आता सवय झाली आहे असं गाई गाई करून झोपायची, म्हणून ती सांगते अशी झोपते नानू. सर आता ती दुपारी म्हणजे आता 1:30 वाजला आहे. आमचं सगळ्यांचं लंच झालं. तिने थोडं खाल्लं, थोडं नाही खाल्लं. सो आता वाजले 1:30 आणि आता तिच्या झोपायची वेळ झालेली आहे. पण ती लगेच काही झोपत नाही. म्हणजे तिथे जाऊ बेडवर थोडी मस्ती होते, सगळं होऊन म्हणजे 2 वगैरे वाजतात. म्हणजे ती 1:30 ते 2च्या सुमारास रोज झोपते. तर तिला मी आत्ता एकदा फक्त फीड करते झोपेपुरतं, तेही थोडंसं 5 मिनिटं. तिला चांगली झोप आली असं कळल्यावरच तिला मी फीड करायला घेते आणि झोपून देते. याच्याशिवाय दिवसभरात तिला बिलकुल फीड नाही आहे. संध्याकाळी पण फीड नाही, बंद केला आहे फीड आणि फक्त रात्री देते. तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल की बाकीची फीडिंगची रुटीन कशी आहे तिची. आणि पाण्याचं विचाराल तर पाणी तिला वाटलं तेव्हा मागते. आपण कितीही जबरदस्ती तिला आठवण करून करून दिलं तरी ती पित नाही. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळीपासून तर दुपारपर्यंतचं रुटीन कसं होतं हे सगळं सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.